त्याच प्रकारे प्रभाग क्रमांक 173 सायन प्रतीक्षा नगर या प्रभागामध्ये कारण नसताना उमेदवारीचा घोळ घालण्यात आला. भाजप शिवसेनेच्या घाटीमध्ये हा प्रभाग शिवसेनेच्या वाट्याला गेला, तरी देखील भाजपने तिथे चुकून एबी फॉर्म देऊन केळुसकर यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. त्या संदर्भात पोलीस कंप्लेंट पण झाली की तो एबी फॉर्म कलर झेरॉक्स करून बनावट आहे, अशा प्रकारची तक्रार झाली. प्रकरण कोर्टात गेलं, पण तरी देखील भाजप पक्षाने मागणी करून कंप्लेंट करून देखील त्या केळुसकर उमेदवाराचा एबी फॉर्म रद्द झाला नाही, परंतु त्या कमल निशाणीवर निवडून आल्या. त्यामुळे युतीचं नुकसान झालं नाही, परंतु त्याचा परिणाम आजूबाजूच्या प्रभागामध्ये बेदिलीमध्ये झाला. भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने तामिळ सेल्वन याने जाणून बुजून पूजा रामदास कांबळे या मागासवर्गीय महिला उमेदवारावर अन्याय केला, अशा प्रकारची भावना गेली आणि त्याचे पडसाद आजूबाजूच्या माटुंगा, सायन, कोळीवाडा, वडाळा या भागामध्ये पसरले आणि फार थोड्याफार स्वरूपाची नाराजी ते निर्माण झाली. मला असा प्रश्न करायचा आहे की उमेदवारीच्या तडजोडीमध्ये जर एखादा वाढ सुटत नसेल तर सोडणार असता तरी परत झालं असतं, पण त्याच्यानंतर जे पोलीस केस, कोर्ट कचेरी, चर्चा झाली. चर्चेमध्ये काय झालं, मतदार नाराज झाले. अशा अनेक प्रकारचे उदाहरणं सांगता येईल. काही पराभव तर अत्यंत जिव्हारी लागून गेलेले आहे. आमच्या गोवंडी मानखुर्द पट्ट्यामध्ये अख्तर कुरेशी नावाचा नगरसेवक समाजवादी पक्षातून निवडून आला होता आणि त्याने समाजवादी पक्षामध्ये अबू आझमीचं त्याचे भांडण झाले. त्याने शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज त्यांनी संपूर्ण प्रभागाची शिवसेनेच्या प्रभाग जो आहे त्यामुळे त्यांनी नंगानाच घातला. परिणाम काय झाला, मानखुर्द गोवंडी ह्या पट्ट्यामध्ये 5च्या 5 उमेदवार MIM पक्षाचे निवडून झाले. माझा प्रश्न होता त्यांना की अरे बाबा, मागासवर्गीयांसाठी राखीव मतदारसंघामध्ये तू लुडबुड करू नको, उमेदवार तू ठरवू नको, तो सामाजिक जाणीव असलेला उमेदवार आपल्याला उभा करायचा आहे. असं असताना त्यांनी 140मध्ये कुणाच्या ओळखीच्या नसलेल्या, कुणाला माहिती नसलेल्या सोनाली संजय जाधव नावाच्या तरुणीला उभं केलं आणि अशाच प्रकारे त्यांनी स्वतःच्या कुटुंबामध्ये 3 उमेदवार उभे केले, स्वतःच्या बायकोला, स्वतःच्या पत्नीला. आणि काही परिणाम काय झाला, मानखुर्द गोवंडी या पट्ट्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा सुपडा साफ झाला. अत्यंत वाईट परिस्थिती. एवढं करूनही त्या अख्तर कुरेशीला मी सारखा फोन करतोय, त्याला भेटायला मागतोय, तो स्वतः फोन देखील उचलत नाही. अशाच प्रकारच्या अडचणी धारावीमध्ये आल्या. आमच्या माजी खासदार राहुल शेवाळेंच्या मोठ्या वहिनी वैशाली शेवाळे ज्या वार्ड क्रमांक धारावीमधून निवडणुकीत उभं आहे 191 तिथे देखील असेच प्रॉब्लेम झाले. शेवाळे साहेबांना फोन करतोय, शेवाळे साहेब फोन घेत नाही. शेवाळ्यांच्या PAला फोन करतोय, सोनूला, तोही फोन घेत नाही. आणि त्याला विचारलं काय निरोप दे, काय परिस्थिती आहे. अशा पद्धतीनं दादरसारख्या ठिकाणी सदा सरवणकरांच्या वार्डामध्ये विशाखा राऊत शिवसेनेच्या लोकांनी धुळून घातला. आमच्या एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या वरिष्ठांनी तर लक्ष घातलं पाहिजे होतं, सदा सरवणकरच्या मदतीला धावून गेलं पाहिजे होतं. असं न झाल्यामुळे एक फार मोठं नुकसान झालं असं माझं मत आहे. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत, एकनाथ शिंदे साहेब संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. ठाण्यामध्ये सत्ता कायम ठेवणं हे जरी कठीण जरी नसलं पण सोपंही नव्हतं. कल्याण डोंबिवलीचा प्रश्न आहे. उल्हासनगरामध्ये शिवसेना आणि BJP आणि भारतीय जनता पार्टी आमने-सामने लढत आहे. त्यांच्या ठाणे जिल्ह्यातले प्रश्न आहेत. मीरा भाईंदरमध्ये नव्या मुंबईमध्ये गणेश नाईकांनी आव्हान उभं केलेलं आहे. असं असताना देखील एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर नियंत्रण करण्याचा, संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ठरवण्याचा प्रयत्न करत असताना मुंबईमध्ये मात्र ही जबाबदारी पार पाडणारा कुणी सक्षम नेता
जागेवर नव्हता, जमिनीवर नव्हता. त्यामुळे संघटनेच्या नेत्यांची, पक्षाच्या प्रमुखांची आणि उमेदवारांच्या कार्यकर्त्यांचा मेळ झाला नाही, संपर्क झाला नाही, त्याचे परिणाम आहे. आणि मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांना मी आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे की मुंबईमध्ये संघटनात्मक बांधणीसाठी आपण लक्ष दिलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. अनेक प्रकारच्या चर्चा करता येतील. धन्यवाद. तानसेनभाई ननावरे यांनी फार निवडणुकीचं हेच विश्लेषण एक जबरदस्त मांडलेलं आहे आणि नक्कीच याच्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेना आणि महायुतीचे घटक पक्ष याचा गांभीर्याने विचार करतील. मी पत्रकार महादू पवार. धन्यवाद ननावरे साहेब.